पुण्यामध्ये निष्ठावंत भाजप कार्यकर्ते देखील नाराज झालेले आहेत आणि उमेदवारीच्या मुद्द्यावरून कार्यकर्त्यांची ही नाराजी उफाळून आली आहे। आमदार हेमंत रासने यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलले असल्यामुळे कार्यकर्त्याने फेसबुक पोस्टमधून आपली नाराजी व्यक्त केलेली आहे। मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी अधिकची माहिती देतील। भाजपच्या आमदारांचं ऐकलं जात नाहीये, आमदार आणि कार्यकर्त्यांची नाराजी या ठिकाणी दिसतेय। मंदार, पुण्यामध्ये प्रभाग क्रमांक 25 मधून भारतीय जनता पक्षाने ज्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलाय त्यामध्ये माजी खासदार गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट, त्याचबरोबर माजी आमदार मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळक यांचा समावेश आहे। एका अर्थाने ही घराणेशाही आहे आणि त्यामुळं जे इतर इच्छुक आहेत ज्यांनी अनेक दिवस काम केलेलं आहे नगरसेवक बनण्यासाठी ते नाराज झालेले आहेत। त्यापैकी एक आहे प्रणव गंजीवाले आणि त्यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे आणि आमदार हेमंत रासने यांना टॅग केलेलं आहे आणि निष्ठावंतांना हेच का फळ असं त्यांनी या पोस्टमधून म्हटलेलं आहे। भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झालेलं आहे आणि गेल्या 9 वर्षांपासून निवडणूक झालेली नाही, खूप सगळे इच्छुक आहेत, त्यामुळे अशा प्रकारची नाराजी येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। अगदी मंदार, धन्यवाद माहितीसाठी। वेळोवेळी अपडेट्स जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।